शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही म्हणून बच्चू कडू साहेबांनी येवल्यामध्ये आंदोलन केलं होतं। त्याच दिवशी कातरणीमधील शेतकरी, शेतकऱ्याचा भाऊ, शेतकऱ्याची आई, शेतकऱ्याची बायको व त्याचे 2 मुलं यांनी रस्ता नसल्यामुळे, शेत रस्ता नसल्यामुळे आमरण उपोषणाला ते तहसील समोर बसले होते येवल्यामध्ये। तर तो विषय खूप गंभीर होता। अक्षरशः संध्याकाळी ते कुटुंब बच्चू भाऊंची ज्यावेळेस बैठक चालू होती प्रांत कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांसोबत, त्यावेळेस ते कुटुंब पण त्या ठिकाणी आलं व ते ज्यावेळेस त्यांच्याकडे यायला लागलं त्यावेळेस पोलीस अधिकारी त्यांना लोटत होते, तहसीलदार पण त्यांना त्यांच्यापर्यंत येऊन देत नव्हता। मी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये होतो तर मी त्यांना हो म्हटलं, येऊ द्या म्हटलं। मग ते कुटुंब व्यवस्थित त्या ठिकाणी एका ठिकाणी थांबलं। त्याच्यानंतर त्यांच्याकडे जे मेन कागद होते, अगदी कलेक्टरनी आदेश दिले होते का ते रस्ता खुला करून द्या। हे तहसीलदार वरती वेगळे पत्रकं पाठवायचे, प्रत्यक्षात रस्ता खुला करून देत नव्हते। तर ते जे कागद आहे ते कागद लगेच तहसीलदारांनी त्याच्याकडून हिसकून घेतले। तो व्हिडिओमध्ये सुद्धा ती क्लिप आली असेल, ते शेतकऱ्यांनी बच्चू भाऊसमोर ते कागद मागितलेले, ती क्लिपसुद्धा आपण बघितली असेल। त्याच्यानंतर तो विषय एकदम गंभीर होता। त्या व्हिडिओला मी टायटल दिलं होतं की येवल्याचा खोटारडा पापी तहसीलदार शेतकऱ्याचे रस्ते अडवतो व बच्चू भाऊसमोर कागद लपवतो। तर 5 दिवसानंतर ते तहसीलदार रस्ता खुला करून देण्यासाठी पोलीस अधिकारी वगैरे सगळी त्यांची टीम आली। तर त्या शेतकऱ्यांनी मला बोलवलं होतं की तुम्ही व्हिडिओ काढायला या। तिथे गेला असता मला त्या तहसीलदारांनी इतका धमकावलं की ती रील्स तुम्ही टाकली होती का, तुमचं नाव काय व तुमच्यावर गुन्हे दाखल करू, आबरू नुकसानीचा गुन्हा दाखल करू, 353चा गुन्हा दाखल करू। मी ताबडतोब व्हिडिओ शूट करायला लागलो तर ते ताबडतोब भाषा त्यांची बदलली आणि ते प्रेमाने बोलू लागले। मग लेस त्यांनी माझं नाव लिहून घेतलं, तुमचं चॅनलचं नाव काय, तुमचं नाव कॉलेज लिहून घेतलं। म्हणजे मला एक प्रकारचा धमकी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, म्हणजे गुन्हा दाखल करण्याचा त्यांनी एकंदरीत त्यांनी असा प्रयत्न केला। त्याच्यानंतर पोलीस अधिकारी जे पवार ते आले, होय म्हणजे बंद करा म्हणे। मग म्हटलं, त्यानंतर ते तहसीलदार पण बोलायला लागले की तुम्ही व्हिडिओ शूट ना करू, तुम्हाला नंतर बाईट देऊन टाकू। ठीक आहे, आपल्याला शेतकऱ्याचं काम महत्त्वाचं, व्हिडिओ नाही तर नाही। मग मी थांबलो। त्याच्यानंतर मी व्हिडिओ बंद केल्यानंतर त्यांनी इतका दिवसभर त्रास दिला की आबा महाजन काय, मी दाखवून देतो, मी गुन्हा दाखल करील, मी असं करील, मी तसं करील। त्याच्यानंतर माझा व्हिडिओ तर बंद होता, पण शेतकऱ्याच्या मोबाईल खिशात होता आणि त्याची रेकॉर्डिंग चालू होती। तर ज्यावेळेस त्यांनी मला धमकी दिली इनडायरेक्ट, म्हणजे पोलीस उपनिरीक्षक साहेबांना म्हणे का यांना पार्टी करा, गुन्ह्यामध्ये यांच्यावर गुन्हा दाखल करा, असं झालं तसं झालं। त्यांनी असं ती व्हिडिओची क्लिप आपण इतक्या दिवस टाकत नव्हतं, कारण की शेतकऱ्याला सुद्धा फोन येत होते, शेतकऱ्याला ते दबाव टाकता। परंतु जे सत्य हे जनतेला कळालं पाहिजे म्हणून आता तो व्हिडिओची क्लिप आपण टाकलेली आहे। तहसीलदारांनी त्याच्यात बोललेलं आहे की यांच्यावर गुन्हा दाखल करा। त्याच्यानंतर ते प्रकरण होत असताना मग मला पोलिसांनी खूप हे केलं, तुम्ही तिकडं बसा नाही तर तुम्हाला त्रास होईल, असं होईल तसं होईल। मग मी एका ठिकाणी जाऊन बसलो। एका ठिकाणी जाऊन बसल्यानंतर मी ताबडतोब माझे मित्र पत्रकार आहे त्यांना फोन केला। ते म्हणे का तू छोटंसं GPS कॅमेरा, तू एखादा फोटो व्हिडिओ तू काढून ठेव 1-2 मिनिटाचा, म्हणजे तुझ्याकडे एक प्रूफ राहील म्हणून। तर मी व्हिडिओ शूट करायला गेलो, तो पोलीस डायरेक्ट माझ्या होते, उपनिरीक्षक जे पवाराचे डायरेक्ट धावून आले। म्हणजे आम्हाला असं वाटतं आता ही मारता का काय, माझ्यावर धावून आले व त्या एक लेडीज पोलीस होत्या की त्यांना लगेच त्यांनी व्हिडिओ हिसकून घेतला, मोबाईल हिसकून घेतला, म्हणजे ते व्हिडिओ डिलीट मारा वगैरे। म्हणजे मी गुन्हेगार झालो का, मला इतकं वाईट वाटलं, इतका मला त्रास दिला त्यांनी। त्याच्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता पाऊस आला। ते प्रकरण माझ्या मित्र याच्याकडून घरापर्यंत गेले। घरून मला फोन आले की तू काय करू राहिला, तुझ्या गुन्हा दाखल करू राहिला, तू काय उद्योग केले, असे तसे, म्हणजे घरच्यांना सुद्धा त्यांनी घाबरवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर अक्षरशः तिने स्टेशन डायरीवर माझी नोंद केली का ही व्यक्ती व्हिडिओ काढायचा, यांनी मज्जाव केला, असं केलं तर, म्हणजे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला, 2 गटांमध्ये असं होऊ राहिलं तसं भांडणं होण्याची शक्यता वगैरे वगैरे। ती स्टेशन डायरीची नोंदसुद्धा माझ्या घरापर्यंत आली। ती फक्त का तर मी घाबरलो पाहिजे, घरच्यांना सुद्धा तिने दबाव आणण्याचा प्रयत्न केला। तर आपण संपूर्ण व्हिडिओ पंकज विश्वासराव गायकवाड, काय चॅनलचं नाव आहे? G7 न्यूज। उद्या आमच्याकडे आम्ही देतो, तुम्हाला बाईट देतो ना। चालेल, ठीक आहे, आलं लक्षात? हो हो, ठीक आहे। आम्हाला माहीत असलं पाहिजे पत्रकार कुठल्या तालुक्यातले, या तालुक्यातले का चांदवड तालुक्यातले, कुठल्या तालुक्यातले? येवला तालुक्यातले मला मी बाहेर जास्त आहे का? हो हो, बंद करून घेणार चालायची ते माझ्यावाले ती पिकअपची गाडी आहे का, तेव्हा सडून चालली गाडी, सडून। तेव्हा किती घेऊन बसलाय तुला आता अडचण त्या याची आहे ना, झाडाची आहे ना, कोणच्या त्या कोपऱ्याच्या ये ना, जसा मला पाठवते मंडळ अधिकारी म्हणते ना साहेब, तुम्ही त्या दिवशी काय बोलले तुम्ही, त्याला येऊ द्या असं पाठवते मंडळ अधिकारी जसा रस्ता काढून दिला तसा मला काढून द्या, माझा काही विषय नाही। त्यानं पंचनाम्यात धडधडीत लिहिलेले माझी वळईचा चारा आणि ते संपल्यानंतर मी झाडं पाडून घे, नसल पाडायचे तर मग दिला ना काढून मंडळ अधिकाऱ्यांना। ऐका 2 मिनिटं, हे म्हणता का तुम्हाला रस्ता खुला करून दिलेला होता, त्याच्यानंतर यांची बंदची तुम्हाला काही नोटीस नाही आली का? मग येईल होते म्हणून
ती बनची म्हणजे मग त्या नोटीस होते एवढा मोठा इजारा झाला नाही ती क्लिअर होतं ना साहेब. खुला केला रस्ता न दाखव इकडे. खुला केल्यानंतर तुम्हाला काय आणि notice आली? पत्र आणा आता इकडे. त्या पत्रामध्ये तुम्ही काय बोलले ही बी वळ येवला कोर्टाचा निकाल लागल्यानंतर कारवाई लागेपर्यंत. करण्यात येईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर खुला केला ना मी. त्याच्या आधीचा 3 वर्षाचा रस्ता चालू होता अरे 4 बाबा, कोर्ट आहे त्याच्यानंतर खुला केला ना त्याच्यानंतर झालो होतो ना मी इथे. यांनी आले. खुला केल्यानंतर परत चालू झाला का रस्ता? म्हणजे मग- बंद झाला होता का नव्हता? नाही नाही मग साहेब आल्यानंतर हा चालू केला. हा. पण माझं काय मत होतं जसा रस्ता आहे ना त्याच्यानंतर काय हो, एक झालं? मिनिट. बंद का झालं मग? कोणचा अरे ते रोज बंद अरे करतात, बाबा. आम्ही रोज सोडून येणार आहे. इथून हा जो रस्ता होता ना साहेब नाही, नाही, हे बा तुम्ही मला असा काय बोलत असा होते? रस्ता जायले हा पूर्ण काढून घेतलेला आहे ना. हा. इथून असताना काढून घेतला आणि आता इडून मला म्हणतं मला सांगा तुम्ही इडून जाईल का अहो ते लोकं पिकअप आहे आणि ना, आपल्या कामामध्ये दखल अंदाजी करते त्यांना पार्टी करायचं डायरेक्ट. पिकअप आणि ट्रॅक्टर आहे ना पीआय साहेब अहो, त्यांनी ते सडून चाललं 2 ते मिनिटात मावाला, त्यांना party सडून. करून टाकायचं. सडून यांनी चालेल. काही संबंध नसताना या ठिकाणी आले पार्टिसिपेशन आणि ते वाद वाढवण्यासाठी यांनी हे केलं. 2 गटांमध्ये दंगल होण्याची शक्यता आहे. यांना पण पार्टी करा जे कोणी असेल. त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो ते दुसरं काही नाही आम्ही त्याच्यासाठी तुमच्या सगळं दाखल फोन करा. करून फोन करा. परत एक आठवण देता. FIR दिली त्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो. पाणी आणू का तू गावाहून? पाणी आणि आहे बॉटल पाणी. नाही तो पाणी बॉटल आणायला येतो कोण? हे काय पुरल का नाही गावामध्ये पाठव. ते तिकडे आहे. साहेब आता एवढ्या जागेतून ट्रॅक्टर निघत नाही हे जे साळलं का आता ताब्यात देऊन टाका. हे जे साळलं ना हा फोटो काढितो आणि ते जे आपलं ट्रॅक्टर येतो का ट्रॅक्टर टायर डायर घ्यायला लटकून जाऊ राहिला पहिला रस्ता माझा वाला आहे बा. नाही नाही झाडच काढून घ्या मला जसा पाठवू ते मंडळ अधिकाऱ्याचा रस्ता होता तसं तुम्ही काढून द्या. नाही म्हणले तेव्हा त्यांनी नाही मंडळ अधिकाऱ्यांसमोर कबूल केलं होतं आम्ही तोडलं मग. झाडं तोडून कोणचं? टाकलं इकडून मंदिर रस्ता. कशामुळे तोडलं आम्ही? मंदिर तोडलं तुम्ही एवढून जर ट्रॅक्टर जातच नाही तर घालायचं कस काय इकडे घाल ना तू. कुठं तिकडे ते दुसऱ्याच वावर आलं अरे तिकडं 8 फूट आहे नाही तर जाईल ना खरं जाणार नाही काय कस काय जाईल. इथे व्यवस्थित लेवल करून हा? घे ना तू. अरे मित्रा हे बा जेसीबी आल्यानंतर सवंग करतो जर गेला ना तो एवढ्या अंतरावून जरी जात असला छाटून घे तर तिथे. थोडं छाटून घे त्याला. तरी मला मान्य एवढ्या अंतरावर जरी गेला अरे तरी मंदिर तोडलं राजा तुझ्यासाठी आम्ही. त्याच्यासाठी साहेब त्याने व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं का माझे झाडं पाडायचे नाही झाडणे तुम्ही माझं झाडं पाडू नका हवा असं साईडनं काढून घ्या साईडनं तो जर काढून म्हणत देईल. असेल तर आमची काही अडचण नाही. हम्म. येऊ दे त्याला. आमचं काही म्हणणं नाही. रस्ता झाला तर क्लिअरच तो झाला जर पाहिजे. म्हणत असेल इकडून द्या ते इकडून द्या आणि ते 8 फूट इथून करून घेतो. हे छाटून घे थोडंसं. आम्हाला काय घेणं नाही आम्हाला काही घेणं नाही बाबा. हा. करायला आता तो समोरचा पाहिजे. मग काय आहे ना, ते समोरचं पाहिजे तुम्ही काय करू त्याला नोटीस देऊन जर आम्हाला 20 दिवस होईल तर त्याच्यात आमची काही चूक नाही. ऐक ना तुला काय प्रार्थना तुझी काय अडचण आहे ते तू सॉल्व्ह करून घे ना. तुला काय अडचण साहेब मागच्या पाळी असं झालं समजूत पत्र करून घेतलं सह्या घेतल्या आणि तेव्हा 50 तो नको एक दे पोल तेव्हा. तो पोल आणि हा पोल रावला आणि याच्यातून गाडी घालायची पाळी आली कशी घालायची ते माझ्यावाले ती हो, पिकअप राजा. ची गाडी आहे का तेव्हा सडून चालली मला गाडी सांग. सडून तेव्हा आहे. किती हा? किती मागचाच घेऊन बसलाय तुला आता अडचण त्या याची आहे ना झाडाची आहे ना कोणच्या त्या कोपऱ्याच्या. ते ना जसा मला पाठवू दे मंडळ अधिकारी म्हणते ना साहेब तेव्हा तुम्ही त्या एवढं दिवशी बोलला. काय बोलले मग तुम्ही ठीक आहे, त्याला येऊ द्या असं. पाठवू दे मंडळ अधिकारी असं जसा टाकशील रस्ता का? काढून दिला तसा मला काढून द्या माझा काही विषय नाही. त्यानं पंचनाम्यात धडधडीत लिहिलेलं आहे, माझी वळईचा चारा आणि ते संपल्यानंतर मी झाडं पाडून घेईन नसल पाडायची तर मग दिला ना काढून मंडळ अधिकाऱ्यांना. हो, ऐका 2 मिनिटं. हे हम्म. म्हणता का तुम्हाला रस्ता खुला करून दिलेला होता हम्म. त्याच्यानंतर यांची बंदची तुम्हाला काही नोटीस नाही आली का? मग येईल होते काय म्हणून केलं तुम्ही नाही म्हणता? ती बनची म्हणजे मग त्या नोटीस होते एवढा मोठा इजारा झाला नाही ती क्लिअर होतं ना साहेब. खुला केला रस्ता न दाखव इकडे. खुला केल्यानंतर तुम्हाला काय आणि notice आली? पत्र आणा आता इकडे. त्या पत्रामध्ये तुम्ही काय बोलले ही बी वळ येवला कोर्टाचा निकाल लागल्यानंतर कारवाई करण्यात लागेपर्यंत. येईल. त्याच्यानंतर बरोबर. खुला केला ना मी. त्याच्या आधीचा 3 वर्षाचा रस्ता चालू होता अरे 4 बाबा, कोर्ट आहे त्याच्यानंतर खुला केला ना त्याच्यानंतर झालो होतो ना मी इथे. यांनी आले. खुला केल्यानंतर परत चालू झाला का रस्ता? म्हणजे मग- बंद झाला होता का नव्हता? नाही नाही मग साहेब आल्यानंतर हा चालू केला हा. पण माझं काय मत होतं जसा रस्ता आहे ना त्याच्यानंतर काय एक झालं? मिनिट. बंद का झालं मग? कोणचा अरे ते रोज बंद अरे करतात, बाबा. आम्ही रोज सोडून येणार आहे. इथून हा जो रस्ता होता ना साहेब नाही, नाही, हे बा तुम्ही मला असा काय बोलत असा होते? रस्ता जायले हा पूर्ण काढून घेतलेला आहे ना. करून घेतली. हा.
इथून असताना काढून घेतला आणि आता इडून मला म्हणतात मला सांगा तुम्ही इडून जाईल का अहो ते पिकअप आणि आपल्या कामामध्ये दखल अंदाजी देते त्यांना पार्टी करायचं डायरेक्ट पिकअप आणि ट्रॅक्टर आहे ना पीआय साहेब अहो, सडून चाललं ते मावाला, सडून यांनी चालले काही संबंध नसताना तुम्ही आहे ना, या ठिकाणी आले participation करून आणि नका. ते वाद काही वाद लोकं वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये- यांनी हे केलं. 2 गटांमध्ये कसं आहे? दंगल होण्याची शक्यता आहे. यांना पण पार्टी करा, जे जे कोणी असेल. याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो ते दुसरं काही नाही. आम्ही त्याच्यासाठी जास्त त्या फोन करा परत एक आठवण देता FIR नीतीनुसार गुन्हा दाखल करावा लागतो. हो बरोबर सर. साहेब तुम्हाला भेट दिली